रमाच्या पोटात पहाटेपासूनच वेदना होत होत्या. कंबरही दुखत होती. शिवाय मळमळल्यासारखे होत होते. प्रातविधी उरकल्यानंतर बरे वाटेल असे मनातल्या मनात म्हणत उठली. पाहते तर काय, संपूर्ण बिछाना रक्ताने माखला होता. ती जोरात किंचाळली, आई ग सासूबाई, बघा ना कसे रक्ताचे घोळे येत आहेत हो. तिचा रडवेला आवाज ऐकून तिच्या सासूबाई आणि नणंदबाई धावत आल्या. आल्यावर तिथली एकूण परिस्थिती पाहून त्यांच्या लक्षात आलं सारं. रमाला न्हाणं आलं होतं. रमाबाई, आता इकडून तिकडे तिकडून इकडे धावायच्या नाही हो. या 4 दिवसात देवाकडे जायचे नाही. ओसरीवरच्या खोलीतच राहायचे. तुम्हाला नोकर मंडळी जे खाण्यास आणून देतील ते खायचे. आपले ताट पेला धुवून पुसून तिथेच ठेवायचा. आणि हो, कोणालाही शिवायचे नाही. तिच्या सानी कापड असे घ्यायचे यासह नीट सगळं समजावून सांगितलं होतं. एरवी रमा त्या विशेष खोलीत कंटाळली असती. कोणती जखम झाली नव्हती आणि रक्त मात्र येत होतं. पहिल्यांदाच रक्त बघून ती घाबरली होती. ओटीपोटात वेदनाही होत होत्या. ती शांतपणे त्या खोलीत पडून होती. त्यामुळे तिच्या वेदना काही प्रमाणात का होईना तिला कमी जाणवत होत्या. सगळ्या बायकांनी झोपाळ्याभोवती झोकाळा केला होता. रमाला पहिल्यांदाच न्हाणं आलं होतं. आज 4था दिवस. ती आता सर्वार्थाने सक्षम झाली होती. म्हणूनच रमाचे कौतुक चालले होते. तिला छान सजवले होते. हिरव्यागार रंगाचे नऊवारी पातळ केसांचा सुंदर आंबाडा, त्यावर अबोलीची वेणी, नाकात नथ, गळाभर दागदागिने. रमा एखाद्या अप्सरासारखी सुंदर दिसत होती. घरी आज तिच्या आवडीचे पदार्थ केले होते. तिची 5 सुवासिनींनी ओटी भरली. तिला गोडधोड पदार्थ भरवले जात होते. रमा 9 वर्षाची असताना तिचे लग्न तिच्यापेक्षा वयाने चौपट असलेल्या 67 वर्षाच्या श्रीधर पंतांशी लावण्यात आले होते. भातुकली संपते न संपते तोवर रमा रमाई झाली होती. रमाबाई श्रीधर पंतांच्या आधीच्या पत्नीच्या 2 मुलांची जबाबदारी आता तुमच्यावर आहे हो. त्यांना हवं काय नको ते तुम्ही पाहायचं. सासूबाईंनी रमाला शशिकांत व निशिकांत ची ओळख करून दिली. श्रीधर पंतांची आधीची बायको कसल्याशा आजाराने ग्रस्त होती. त्यातच तिने देह सोडला होता. रमाबाई, आजपासून तुम्ही तुमच्या अहोंच्या खोलीत झोपायचे बरं का. रमाच्या सासूबाईंनी तिला केले तशी रमेला श्रीधर पंतांची भीतीच वाटायची. कारण ते शिस्तप्रिय होते. जरासं काही चुकलं तरी खूप रागवायचे. पण सासूबाईंनी आज्ञा केली होती ना, ती पाळणे भागच होते. अहो, मी येऊ का आत? रमाने घाबरतच विचारले. तुम्ही काय करता इथे? जा बघू इथून आणि आपल्या खोलीत जाऊन निजा. डोळ्यावरच्या चष्म्यातून रागातच पाहत भुवया उंचावून पंत खिसकले. त्यांच्या ओरडण्याने रमा दचकलीच आणि तिने भरून आणलेला तांब्या पेला तिच्या हातून निसटला आणि सगळीकडे पाणीच पाणी झाले. पंतांनी पुन्हा एकदा रागाने लाल बुंद होऊन तिच्याकडे पाहिले. आवरा ते भरभर, वेंदळ्या कुठल्या आणि निघा. घाईघाईत रमाने जवळच असलेल्या केरसुनीने पाणी बाहेर काढण्याचा केविलवाण्या प्रयत्न केला. असे करत असताना तिची होणारी लगबग पंत एकटक पाहत होते. रमाकडे पहिल्यांदाच ते असे निरखून पाहत होते. ती खूप सुंदर दिसत होती. नुकतीच वयात आल्याने आकर्षकही दिसत होती. त्यांची बायको जाऊन बरीच वर्ष लुटली होती. आज पहिल्यांदाच त्यांना इतर स्त्रीबद्दल आकर्षण वाटत होते. त्यात वावगे ते काय होते, ती दुसरी स्त्री तिसरी कोणी नसून त्यांची अर्धांगिनी होती. रमाला आता जाऊन कवेत घ्यावे असे त्यांना वाटू लागले. इतकी वर्षे कठोर झालेल्या त्यांच्या हृदयाला रमाचे बालिश वागणे पाझर फोडत होते. ते हळूच रमाच्या जवळ गेले. तिच्या हातातील केरसुनी बाजूला ठेवली. तिचा हात हातात घेतला आणि तिला आपल्यासोबत पलंगावर बसवले. रमाला पंतांचा हा स्पर्श हवाहवासा वाटत होता. खिडकीतून येणारा मंद वारा रमाच्या केसांच्या बटाशी खेळत होता. त्यांनी हळुवारपणे स्वतःचे केस बाजूला सारले. तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. इश, अहो हे काय करताय? रमाला लाजून चूरचूर झाली आणि पलंगावर उठून उभी राहिली. तिला पकडण्यासाठी पंत उठले आणि आई ग
म्हणत धपकन जमिनीवर कोसळले. त्यांची छाती जोरात कळ आली होती. रमाला काहीच कळेना काय झालं. तिने सासूबाईंना मामंजींना हाक मारली. अहो उठा ना, काय होते तुम्हाला, मी पाणी आणू का? रमाला काहीच सुचेना. सगळे धावत आले. कोणीतरी पटकन वैद्यबुवांना बोलावून धाडले. वैद्यबुवा येऊस्तोवर सगळा खेळ संपला होता. त्यांनी हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. रमाचा संसार सुरू होण्याआधीच संपला होता. केशव पण करण्यास न्हावी आला होता. गावातील काही मंडळी त्यांच्याबरोबर होती. रमा आपले केस कापून आपले टक्कल करणार म्हणून घाबरून स्वतःच्या खोलीत दार लावून रडत बसली होती. ती बाहेर येण्यास तयार नव्हती. परंतु रमाचे सासरेबुवा म्हणाले, आम्ही काही झाले तरी कोणालाही रमाबाईंच्या केसाला हात लावू देणार नाही. यासाठी मग सर्वांशी संबंध तुटले तरी बेहत्तर. रमा खोलीतून सारी ऐकत होती. तिला हायसे वाटले. याच दरम्यान तिचे आईवडील तिला भेटण्यास आले होते. आम्ही रमाला आमच्यासोबत घरी घेऊन जातो, तिथे तिला बरे वाटेल. रमाचे वडील तिच्या सासऱ्यांना म्हणाले, नाही नको, आता रमाबाई आमची जबाबदारी आहेत. हे त्यांच्या हक्काचे घर आहे. शिवाय तुमच्या पश्चात त्यांचा सांभाळ कोण करील हा प्रश्न आहेच. तरीही त्यांची इच्छा काय आहे हे देखील विचारून घ्यावे. रमाच्या आईने तिला हृदयाशी कवटाळले. रमा आईच्या कुशीत शिरून खूप मनसोक्त रडली. आईने तिला आपल्या सोबत चालाव्यास सांगितले, पण रमा त्यासाठी तयार झाली नाही. तिच्या आईने तिची खूप समजूत काढली, पण रमाने आपण सासरीच राहणार असल्याचे सांगितले. बघता बघता 10 वर्षे निघून गेली. रमाने पंतांच्या दोन्ही मुलांचा आई होऊन सांभाळ केला होता. रमाच्या सासूबाईंनाही मुलाच्या जाण्याचे दुःख पचवता आले नाही. सतत आजारी असायच्या. 2 वर्षात त्याही देवाघरी गेल्या होत्या. रमा 25शीत आली होती तर तिची दोन्ही मुलं 14 व 15 वर्षाची झाली होती. साहजिकच त्यांच्या विवाहाची गडबड सुरू होती. आपण असेपर्यंत या जबाबदारीतून मोकळे व्हावे या हेतूने तिच्या सासरेबुवांनी दोघांचीही एका मांडवात लग्न उरकली. मुलं रमाच्या आज्ञेत होती. तिचा मान राखायची. दोन्ही सुना गोड होत्या. थोरली सून शैलजा 14 वर्षाची होती. वयात आली होती. समंजस होती. तोपर्यंत शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत पोहोचली होती. शिक्षणाने लोकांची वैचारिक पातळी उंचावली होती. शैलजा सुशिक्षित होती. सुस्वभावी होती. चांगलं वाईट याची तिला जाण होती. धाकटी सून नीरजा ही सुशिक्षित व सुस्वभावी होती. थोरला मुलगा शशिकांत आणि धाकटा मुलगा निशिकांत दोघे भाऊ आपली सावकारी व्यवस्थित सांभाळत होते. मुळातच वडिलोपार्जित गडगंज संपत्ती असल्याने तशी कशाची दाद नव्हती. भला मोठा वाडा, दिमतीला नोकर चाकर, भरलेले कोठार, शिवाय येणाऱ्या सुनाही लक्ष्मीच्या पावलांनी आल्या होत्या. सारं घर आनंदाने नाहून निघालं होतं. मुलींना आपापली खोली दाखवून रमा स्वयंपाकघरात राहिलेली. आवरावर करून आपल्या खोलीत निजायला जाणार. एवढ्यात तिला आठवलं की पोरं आज दूध प्यायले नाहीत. तिने मुलांच्या आणि सुनांच्याशी 4 प्याले दुधाने भरले आणि धाकट्या मुलाला निशिकांत व नीरजाला दूध दिले. ते दोघेही अतिशय थकले होते व झोपेला आले होते. रमाने दोघांनाही बळजबरीने दूध पाजले आणि निजावयास सांगितले. माडीवर जायचा जिना चढून ती शशिकांतच्या खोलीजवळ आली आणि तिथेच थबकली. शैल, तू खूप गोड दिसतेस या रेशमी साडीत, शशिकांतने असे म्हणत शैलजाची गुंतलेली वेणी सोडण्यास सुरुवात केली. अहो थांबा ना, कितीही घाई, शैलजा लटक्यात रागाने म्हणाली. रमाने तिच्या नकळत खिडकीतून डोकावून पाहिले. शशीने शैलजाची वेणी सोडल्याने तिचे काळेभोर लांब सडक केस भुरभुर उडत होते. त्याने हाताने हलकेच तिच्या बट्या बाजूला सारल्या. तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि गोड चुंबन घेतले. शैलजा लाजून त्याच्या कुशीत शिरली. आपल्या बहुपाशात शशीने तिला घट्ट मिठीत घेतले. तिच्या मानावर गालावर तो चुंबनांचा वर्षाव करत होता. रमाच्या काळजात धडधड वाढली. बाहेर अंधार असल्याने ती खिडकीतून पाहते हे त्या प्रणयात बुडून गेलेल्या जोडप्यांच्या लक्षात आले नाही. रमा हळूहळू जिना उतरून आपल्या खोलीत गेली. तिची हृदयाची धडधड तशीच वेगाने होत होती. तिचे सासरे पुरोगामी विचाराचे असल्याने तिचे केशवपण करण्यास त्यांनी विरोध केला होता. पण मागील 10 वर्षात तिने डोक्यावरील पदराखाली लपवलेल्या आपल्या केसांनाही पाहिले नव्हते. आज पहिल्यांदाच ती आरशासमोर उभी राहिली.
डोक्यावरचा पदर बाजूला सारला, अंबाडा सोडला आणि आपल्या काळ्याभोर लांब सडक केसांना पाठीवर मोकळे सोडले. तिचे मोकळे केस वाऱ्यावर उडू लागले. हळूच तिचा हात कपाळावर गेला. तिने मनातच कपाळाचे चुंबन घेतले. खांद्यावरच्या पदराला खाली टाकले आणि सर्वांगावर आपल्या हाताने स्पर्श केला. तिला तिचा स्पर्श हवासा वाटू लागला. कोणीतरी आपल्याजवळ असावे असे वाटू लागले. या सगळ्यात पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला. मग हे रोजचे झाले. ती दूध देण्याच्या बहाण्याने माडीवर जायची. अंधारात लपून शशी आणि शैलजाचा प्रणय पाहायची. धुंद व्हायची आणि आपल्या खोलीत येऊन स्वतःच्या शरीराशी स्वतःच खेळत बसायची. मोकळ्या केसावरून हात फिरवत राहायची. पदर बाजूला सारायची, साडी फेडायची. अशीच आरशासमोर उभी राहून स्वतःला बघत असायची. बरीच वर्षे ज्या आनंदापासून ती वंचित होती, तो आनंद तिला तिच्यातच सापडला होता. आता ती दररोज मोगऱ्याची फुले ही गुपचीप आणून ठेवायची. रात्री सगळी फुले बिछाणावर अंतरायची आणि त्यांच्या सुवासात आणखी धुंद व्हायची. रमा आजही रात्रीच्या अंधारात माडीवर दूध घेऊन गेली होती. खिडकीच्या फटीतून आत पाहत होती. जे सुख तिच्या नशिबात नव्हते ते डोळ्याने अनुभवत होती. शशी आणि शैलजाचा प्रणय रंगात आला होता. शैलजाच्या चोळीची गाठ सैल करत शशी तिच्या गोरापण पाठीवर पहुडलेल्या रेशमी केसांना हलकेच बाजूला सारत तिच्या पाठीवर चुंबनांचा वर्षाव करू लागला. तिच्या चोळीत लपलेल्या उरुजांना त्याने मोकळे केले. आपल्या हाताने गुलाबाच्या पाकळ्यांना कुस्करावे तसे त्यांना कूस करू लागला. शैलजांच्या हृदयाची गती वाढली होती. तिने अतिशय आवेगात शशीला मिठी मारली आणि अचानक तिचे लक्ष खिडकीत उभे असलेल्या रमाईकडे गेले. अहो थांबा ना, माझ्या पोटात कोण जाणे खूप वेदना होत आहेत. आई ग, शैलजा मुद्दामच म्हणाली. शैलजा वैद्यबुवांना बोलवायचे का? थांब, मी रमाईला बोलवावून आणतो, शशीने काळजीच्या स्वरात विचारले. रमा खिडकीतून त्याचा संवाद ऐकत होती. ती भरभर आपल्या खोलीत गेली आणि पलंगावर झोपली. रमाई, अगं ऐक ना, शैलजाच्या पोटात अचानक दुखू लागले आहे. तू पाहतेस का जरा? झोपेतून जागे होण्याचा सोंग करत रमा उठली आणि शशीला म्हणाली, मी येते, तू हो बरं पुढे बाळ. हे हिंग आणले आहे, तुझ्या नाभीवर लाव, थोड्या वेळात बरे वाटेल हो. असे म्हणत तिने थोडेसे पाणी मिसळून तिच्या नाभीत हिंग लावलं. शैलजाने मानेनेच होकार देत पडून राहिली. तिला झोप लागेपर्यंत शशी तिच्या उशाशीच बसून होता. थोडं गही तोही झोपला. शैलजा पहाटे उठली आणि रमाईच्या खोलीत डोकावली. खोलीत मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. रमाईचा पदर तिच्या खांद्यावरून दूर होऊन जमिनीवर पडला होता. तिचे मोकळे केस मंद वाऱ्यावर उडत होते. चोळीची गाठ सैल झाली होती. रमाई शांतपणे निजली होती. शैलजाला एकूण प्रकार लक्षात येत होता. ती अभ्यासू होती, चौकस होती. रमाईने आम्हा 2 भावंडांचा किती छान सांभाळ केला होता हे वारंवार तिने शशीकडून ऐकले होते. खूप कमी वयात वैधव्य आलेल्या स्त्रियांबद्दल ती ऐकून होती. म्हणूनच तिला रमाईचा तिरस्कार वाटत नव्हता. पण जे घडले त्याचा स्वीकार करणे एवढा मोठेपणा तिच्याकडे होता. त्याबाबत तिने कोणालाही सांगितले नाही. ती तशीच मागे वळली. नित्यकर्म आटपून चहाचे अंधण ठेवले. तोपर्यंत रमाईही उठली. तिने आपल्या खोलीत आवरावर करून पुन्हा एकदा आपल्या केसाचा आंबाडा बांधून पदराआड लपवला. नौकर मंडळींना सोबतीला घेऊन न्याहारी तयार केली आणि आपल्या रोजच्या कामात गुंतून गेली. शैलजा आणि नीरजाही तिला एक मदत करायला आल्या होत्या. त्यामुळे आता तिला बराच वेळ मोकळा मिळत होता. दुपारची जेवणं आटोपली आणि ती परसात असलेल्या हिंदोळ्यावर जाऊन बसली. झुलणाऱ्या हिंदोळावर तिचे मनही झुलत होते. तिच्या नकळत तिच्या डोक्यावरचा पदर वाऱ्याने उडून खांद्यावर आला. आपले ओले केस तिने मोकळे सोडले. ती खूपच सुंदर दिसत होती. शेजारच्या घरात राहणाऱ्या दिनकररावांचे लक्ष तिने वेधून घेतले होते. परसदारी लावलेल्या भाज्यांना पाणी घालावयास आलेल्या दिनकररावांच्या कानी रमाचे गुणगुणे पडले. नयन निजून आले मोरे, श्याम नयने निजून आले. आणि ते तिच्याकडे पाहतच राहिले. अहो रमाबाई, छान गाता हो तुम्ही, गोड गळा आहे तुमचा. त्यांचा आवाज ऐकून रमा पटकन उठली. स्वतःला सावरले. केसांचा आंबाडा बांधून डोक्यावर पदर घेतला आणि लगबगीने घरात गेली. दुसऱ्या दिवशीही असेच झाले.
दिनकरराव जणू तिची वाटच पाहत होते. ते झाडांना पाणी घालायचे निमित्त करून तिथेच थांबायचे. रमाही कामं आटपून यायची. ती हिंदोळ्यावर बसून काहीतरी गुणगुणत राहायची आणि दिनकरराव तिच्याकडे पाहत राहायचे. मग दोघांचा हा नित्यक्रम झाला. दुपारच्या वेळी सगळे वामकुक्षी घेण्यास गेलेले असत, त्यामुळे रमेकडे लक्ष देणारे कोणीच नव्हते. डोळ्यांनी हास्याने त्यांचा संवाद सुरू होता आणि आता तर ते छान एकमेकांशी गप्पा मारू लागले होते. एक व्यक्ती मात्र या साऱ्यांची साक्षीदार होती, ती म्हणजे शैलजा. अगदी पहिल्या दिवसापासून माडीवरील खिडकीतून ती त्यांचे फुलत जाणारे नाते अनुभवत होती. दिनकरराव तिशेचे असावेत. समाजसुधारकांच्या बरोबर त्यांनी स्वतःला समाजकार्यात झोकून दिले होते. ते लहान असताना त्यांचे आईवडील प्लेगच्या साथीत मृत्युमुखी पडले होते. त्यांचे शिक्षण मामाने केले होते, पण रंगाने काळे, साधारण व्यक्तिमत्व असलेले, नोकरी धंदा न करता लष्कराच्या भाकऱ्या भासतो असे होते. त्यामुळे कोणी त्यांना मुलगी देण्यास तयार होईना, म्हणून अद्यापपर्यंत ते असेच अविवाहित राहिले होते. परंपरागत चालत आलेल्या अनिष्ट रूढी परंपरा यांच्या विरोधात आंदोलने उभे करायचे, जशा सती प्रथा, बालविवाह, केशवपणी इत्यादी. सरकारचे लक्ष तिथे वळवायचे आणि ती अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी आणि सुधारणा घडवून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचा, असा या मंडळीचा कयास असायचा. रमाबाईच्या बद्दल ते ऐकून होते. त्यांना काही वेळेला त्यांनी परसदारी पाहिलेही होते. त्यांच्याबद्दल त्यांना प्रचंड सहानुभूती होती व रमाबाईसाठी काहीतरी करावे अशी इच्छाही होती. आजही रमा दुपारच्या सुमारास परसदारी आली. इतक्यात दिनकररावही आले. रमाबाई, आलो हो आम्ही. फार काष्टत नाही बसलात ना? नाही हो, आत्ताच आलो आम्ही पण. आज कुठे होता दौरा आपला? आज आम्ही महर्षी कर्वे यांच्या भाषणात गेलो होतो. अण्णा स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत. असे होय, आम्हासही खूपदा वाटते हो शिकावे, 4 अक्षर गिरवावी, 4 बुकं वाचावीत, पण आता सवडही नाही आणि आवडही नाही, असे म्हणून रमा किंचित हसली. शिक्षणाने माणसात शहाणपण येते, बरे वाईट यातील भेद लक्षात येतो, रोजचा व्यवहार करण्याचे चातुर्य येते आणि आपले मत मांडता येते. शिवाय या साऱ्यात आपले मनही रमते. तुम्हास मी शिकवेन, बरे हो, उद्यापासून मी आपली शिष्य बरं का? असे म्हणून दोघेही हसले. दुसऱ्या दिवसापासून रमाबाई श्री गणेशा लागल्या. मुळातच हुशार असलेल्या रमाबाई खूपच लवकर अक्षरे ओळखू लागल्या. महिन्याभरात त्यांना अडखळत का होईना वाचताही येऊ लागले. त्या त्यातच रमू लागल्या. आता त्यांचं माडीवर जाऊन मुलांच्या खोलीत डोकावणे सुद्धा बंद झाले होते. पण दिनकरावात त्या गुंतत चालल्या होत्या. ते एक दिवस जरी दिसले नाही तर त्यांचे कशात लक्ष लागत नसे. अशा वेळी दिवसातून 10 वेळा त्या परसदारी जाऊन यायच्या. शैलजाच्या चाणाक्ष नजरेतून हे सुटायचे नाही. मग एके दिवशी तिने शशीकडे विषय काढलाच. अहो, ऐकता का? काही सांगायचे आहे. हो, बोल ना, काय म्हणणे आहे राणी सरकार? रमाईने बरेच तुम्हा भावंडांना सांभाळण्यात आपली तारुण्याची वर्षे घालवली. त्यांच्या वाट्याला काही संसार सुख आलंच नाही. त्या या सुखापासून वंचितच राहिल्या. आपण त्यांचा पुन्हा विवाह करून देऊया का? शशी 2 क्षण आपल्या पत्नीकडे पाहतच राहिला. बराच वेळ शांत राहिला. काही बोललाच नाही. पण आप्पा तयार होतील का या सर्वांसाठी? आणि कोण तयार होईल विवाहासाठी? शिवाय आपल्या माहितीतील गृहस्थ हवेत, ते तुम्ही माझ्यावर सोपवा. फक्त आप्पांना कसे तयार करायचे ते पहा. आप्पा कितीही पुरोगामी विचाराचे असले तरी आपल्या सुनेच्या विवाहास तयार होतीलच असे सांगता येत नव्हते. 1959चा तो काळ सगळीकडे समाज सुधारण्याचे वारे वाहू लागले होते. योगायोगाने कर्मवीर अण्णासाहेब कर्वे यांची सभा गंधास पंचक्रोशीतील आयोजित करण्यात आली होती. शशीला आपल्या रमाईला तिथे जगणे मिळवून द्यायचे होते. त्यांना कल्पना सुचली. त्यांनी आप्पांना सभेसाठी तयार केले. सभेत अण्णांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व, बालविवाह का नको, केशवपण बंद करा, विधवा विवाह, पुनर्विवाह इत्यादी विषयावर सविस्तरपणे लोकांची कान उघडणी केली. तीही अतिशय सोप्या भाषेत, सहज समजेल, रुचेल, पचेल आणि पटेल अशा शब्दात. लोकासंगे ब्रह्मज्ञान, स्वतःकडे कोरडे पाषाण अशी त्यांची कृती नव्हती.
त्यांनी स्वतः एका विधवेशी विवाह केला होता. तिला जगण्याचा हक्क आहे हे समाजाला पटवून दिले होते. दिनकरराव ही सभेला उपस्थित होते. सभेला तुफान गर्दी होती. लोक जीवाचा कान करून अण्णांचे शब्द ऐकत होते. परिवर्तनाच्या दिशेने पाऊल उचलण्याचे त्यांचे विचार पक्के होत होते. आपल्या प्रथा कशा घातक आहेत हेही लक्षात येत होतं. सभा संपल्यावर जोरदार टाळ्यांचा गजर संपूर्ण मैदानभर भरून राहिला होता. घरी आल्यावर जेवण आटोपली आणि शशी आप्पांना म्हणाला, आप्पा, बोलायचं आहे तुमच्याशी थोडंसं. बोला ना शशीराव. अण्णा खूप छान बोलले आज. आम्हास राहून राहून रमाई डोळ्यासमोर येत होती. रमाईचे काय? आप्पा, रमाईने आपल्या कुटुंबासाठी इतके केले, पण त्यांना काहीच सुख मिळाले नाही हो. नुसत्या राबत राहिले आपल्या घरासाठी. आपलं अवघं आयुष्य वेचलं त्यांनी. होय, खरं आहे, बिचारीला सुखच नाही. आम्हास असे वाटते आपण त्यांचा पुन्हा एकदा विवाह करून द्यावा. काय बोलताय शशीराव? भानावर आहात ना? लोक शेण घालतील आपल्या तोंडात. इतक्यात शैलजा स्वयंपाकघरातून डोकावून म्हणाली, आप्पा, रमालाही दागदागिने घालण्याचा, फुलं माळण्याचा आणि जगण्याचा अधिकार आहे. त्यांनी आपलं अवघड जीवन या घरासाठी वेचलं. आता तरी त्यांना त्यांच्या वाट्याचं सुख मिळायला हवे. आपली नातसून म्हणते ते आप्पांनाही पटत होते. त्यांनाही आपल्या सुलक्षणी सुनेचं चांगलं झाल्याचं पाहायचं होतं. शिवाय आज अन्नरूपी सोनाराने कान टुचले होते. बराच वेळ विचार केल्यानंतर आप्पांनी विवाह संमती दर्शवली. आज दुपार सुमारास परसदारी शशी घुटमळत होता. त्यामुळे रमाला बाहेर जाता येत नव्हते. ती स्वतःच्या खोलीतच बसून होती. शैलजा तिथे येऊन तिच्यापाशी गप्पा मारत बसली. इकडे परसदारी दिनकरराव आले, पण आज रमाबाई काही दिसत नव्हत्या. त्यांची नजर रमाबाईंना शोधत भिरभिरत होती. ती आल्याचे शशीने पाहिले आणि त्यांना म्हणाला, काका, थोडे बोलायचे होते आपल्याशी. बोला, काय म्हणता शशीराव? रमाईबद्दल बोलायचे होते काका. कोणतेही आडेवेडे न घेता शशी पटकन म्हणाला, काका, तुम्ही लग्न कराल आमच्या रमाईशी? दिनकरराव आश्चर्यचकित झाले. त्यांच्यासाठी हा अनपेक्षित सुखद धक्का होता. क्षणाचाही विलंब न लावता ते लगेच उत्तरले, होय. पुढचे काही न ऐकता शशी धावत घरात शिरला आणि त्याने सगळ्यांनाही गोड बातमी दिली. रमाही मनातून आनंदून गेली होती. छोटेखानी समारंभ करून विवाह सोहळा पार पडला. रमा एका सासरहून आपल्या दुसऱ्या सासरी आली. दुधाचा प्यायला घेऊन ती दिनकररावांच्या खोलीत गेली. दिनकररावांनी बिछाण्यावर मोगऱ्याची फुले पसरवली होती. रमा येताच त्याने दुधाचा प्यायला आधी रमेच्या ओठी लावला. अर्धा पेला दूध संपल्यावर उरलेले दूध स्वतः प्यायले. रमाला जवळ बसवले. तिचा आंबाडा सोडला. रमाचे मोकळे केस वाऱ्यावर उडू लागले होते. त्यांनी अलगद तिच्या बटा हाताने दूर करत तिच्या ओठावर टेकवले. रमाच्या तोंडातून नकळत निघाले, इश. तिच्या पोटात अचानक गोळा उठला होता. अंग थरथरून होते. दिनकररावाने आता तिच्या पदराला खांद्यावरून हलकेच खाली टाकले. तिच्या कपाळावर, मानेवर चुंबनांचा वर्षाव करू लागले. तिच्या चोळीची गाठ सोडली. लुगडं आणि चोळी तिच्या शरीरापासून विलग कधी झाली हे तिलाही कळलं नाही. वर्षानुवर्षे ज्या स्पर्शासाठी ती आसुसलेली होती, आज तिला ते गवसले होते. ती प्रणयात चिंब न्हावून निघत होती. मोगऱ्याचा धुंद सुवास दरवळत होता तिच्या तनामनावर आणि अवघ्या जगण्यावर. तृप्तीची एक वेगळीच अनुभूती तिला होत होती आणि तिने त्या आवेगात दिनकररावांना खूप खूप घट्ट मिठी मारली आयुष्यभरासाठी.